नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. कपडे कसे धुण्याचे टाकलेत भाऊ बहिणी बघा समर्थ. लय राडा करतोय का, इकडं व्हायलाच रायडा पडलाय, तिकडं राडा व्हायलाच पडलाय. साहेब घरात झोपले तर आख्या घराभर राडाच आहे. कपडे धुयाला पडले ते भाऊ बहिणीनो, भांडी धुणी कपडे झाडलोट लय राडानी पोरग त्यात लय राडा करते. तर भाऊ बहिणीनो मायरा गेली आज. मायराला आणि मायराच्या आत्याला जागेवर बसू वाटत नाही. सारखं असं काय म्हणते पायात भिंगरी बांधल्यावर इकडं पळू तिकडं पळू होत आहे सारखं. इकडं दोन्ही इकडं एक दिवस एक रात्र काढली की दुसरीकडे एक रात्र काढायचं. इकडं 2 दिवस राहिले की तिकडं 2 दिवस. मायराला बी तशीच सवय लागली भाऊ बहिणीनं फिरायची. आता बारकी ननंद गेली भाऊ बहिणीनं इथनं. कालच देवावरनं आलो, देवदर्शन फिरशन केलं. आता वाटलं नव्हतं बरं का ननंद लगेचच जाईन. बघा एक झुमका पडलाय कानातल्याचा, झुमक्यावाली पुरे. सगळ्या बाटल्या भरा. काय मोठ्यानं बोला. पाणी बी भरा येत नाही तुम्हाला नुसतं. चेहरा सुजलाय भावा बहिणीनो. काल प्रवासाने काल तुम्हाला सांगते पहाटे 3 वाजता उठलेले. आणि 3 वाजता उठल्यामुळं काय काल झोप नाही, उरकायची घाय. परत लेकरा बाळांचं आवरायचं, परत निघायचं, परत दिवसभर गाडीत जाताना गाडीत येताना गाडीत. रात्रीच्या आम्हाला 9-10 तरी वाजले आहे का ना. मग 9-10 वाजल्यावर भावा बहिणीनं मग काय झोप नाही पूर्ण काय ना का डोळं सुजले. तर झोपली होती मगाशी. तर पोरग काय झोपू देत आहे का, झोपेतनं उठलं की मला झोपू देत नाही ते. मग तेव्हा त्याचं कामच चालू असतंय असलं वक्तेच्या. सोड काय काम तर लय पडलंय का, जीवावर आलंय काम करायचं. त्यात पोरगी गेली, ननंद गेली, कशी पण असं नाव येडे वाकडे बसली असली की उगत ती बडबड करत बसलेली भावा बहिणीनं चांगलं असतं. गेली ननंद पोरगी ती कर्मना काय. समर्थाला पण भावा बहिणीनं येड्यावानी करतो इकडं तिकडं. मायरे होती तर मायरेला सारखं धर 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 त्याला धर इकडं पळायला बघ तिकडं पळायला बघ. तिचं का त्याला आवरायचं तिचं काम होतं, आमचं सांगायचं काम होतं. आता मला त्याला आवरायचंय. आणि हे काय एका जागेला काही लोक बसत नाही आमचा. आणि असं वाटतं की एक झपूट द्यावा. तर इकडं सर बघा ह्याच्यात कपडे केले ती त्याने बघितलं का. एक सुद्धा कापड का चोपाड कापडात माती नेऊन टाकतोय. शिर्डीला पाणी ठेवलेलं त्यात माती नेऊन ठेवतोय. ती दुसरी पण मोठी बाटली आहे ती बी भरा. पाण्याच्या बाटल्या भरायला काय करतोय पप्पाची चड्डी वर. राहू दे सर. पाण्याच्या बाटल्या भरायला लावल्या भावा बहिणींनो. मलाच म्हणते ते भरतो. आता मला भरायला पाण्याच्या बाटल्या, मी काम करू का ते पाण्याच्या बाटल्या भरत म्हणून त्यांनाच भरायला लावल्या. त्यात आलाय मला लय कटाळा आलाय. झोप झाली नाही, डोळं दुखत्यात, कचकच डोळ्यासारखं होतं. म्हणजे प्रवासाने वाऱ्याने ह्याने दुखतंय भावा बहिणींनो. अंग हे नाही दुखत पण डोकं दुखतंय. प्रवास झाला, जागरण झालं, झोप नाही पूर्ण जीवाला. त्यात घसा बी पाण्याने बसला का काय नाही. म्हणजे आरामच नाही घसला. त्या दिवशी लग्नाला गेलो, लग्नावरनं तसं तिकडं बहिणीच्या इकडे गेलो. बहिणीच्या इकडं गेल्यानंतर तिथं एक रात्र राहिलो. दुसऱ्या दिवशी इथं आलो प्रवास करून आल्यानंतर दुसऱ्या पहाटे 3 वाजता उठली. ती कालची झोप पूर्ण नाही तर हे झोप पूर्ण नाही. म्हणून मला डोळं दुखतात ना. असं मला वाटतं की मी दारू पेल्यावर बुलती का काय. मला झालंय तसं भावाने खरंच. दारू पेल्यावर असं भिंगतंय उभा जरी राहिलं तर असं वाटतं पडती का काय. एवढं झोपीनं बेकार. म्हणजे झोप माणसाला पूर्ण पाहिजे. झोप जर नाही झाल्यावर किती बेकार होती. त्यात भूक लागली, जेवायला काय नाही.
कुठं कुठं आता ऐ नाचा नाचा नाचून दा नाचून दा नाचून दा. बघा इकडं भांड्याची पळी टाकली कशी भाऊ बहिणींनी. समर्थ इतका आगाव झालाय कशानं काय माहिती. भाऊ बहिणी लयच कडकड आहे पोरग. लय वैताग तर आणते. नको नको वाटते व नको नको असं वाटते. 10-15 माणसं असाय पाहिजे त्याला सांभाळायला. 10-15 माणसाला सुद्धा ते आवरायचं ना. पुढारी निघालं बघा पुढारी. कुठं निघालं पुढारी हा. पुढाऱ्यांचा थाट आहे भाऊ बहिणींनो. कधी यायचं माघाऱ्यात. घर सुन सुन वाटायला लागले भाऊ बहिणींनो. घरी बघा कसं घर माझं दाखवते मी तुम्हाला कसं दिसतंय सुन सुन. छन से जो टूटा कोई सपना जग सुना सुना लागे जग सुना. सगळीच गेले घर न हो. घर सुन सुन झालं. घर सुन सुन झालं. काहीच कर मला भाव बहिणीनं. खुशाल नंद गेली. नंदाला काय आहे का नाही जीवाला. कुणाचा दाप नाही तडापा नाही कुणाचं काय नाही. मनाचं राज्य भाव बहिणीनं चाललंय या नंदाचं. खुशाल पळती इथं इकडं 2 दिवस की तिकडं 2 दिवस. राहवत नाही. आमच्यासारख्यांचा हाल करते का ना. आता मी कुणाला बरं भांडू कुणावर रुसू कुणावर काय करू भाव बहिणीनं. आता मी कुणाबरोबर भांडत बसू. त्यामुळेच मला कर्म नाही वाटतं. भांडायला कोण नाही. नानूस ओलीचं काय झालं की मी त्यांना दोष लावायची. मला माझं दिवस आठवायला लागलं. कशाला गेले ही ननंद. नंदाला काही कामच नाही भावा बहिणींनो. त्या बारक्या नंदाला काही काम नाही. आज मला नशा चढल्यागत झाल्या कारण झोप नाही पूर्ण. असं वाटते हातरून टाकून झोपावं 4 दिवस. उठावच ना. 4 दिवस झोपून त्या पोराला कोण बघायचं. तिच्या बापाला कोण बघायचं. मायरा पण गेली. ननंद बी गेली. आपल्याला आराम नाही तर बाईच्या जन्म का त्याने पाडली तवर कळशी बघा. पाडली दारात कळशी. कसं काय करावं या पोराला बघा. सांगतोय तुम्हाला ही कळशी पडली. पाण्याची कळशी पडली असं मला वाटते. त्याला ताण लागली. 2-2 मिनिटालाच लेकराला ताण लागली. हे दुखतंय. गरम झाले दादो. पंपाने आत्ताच बाटली भरून ठेवली. थांब जरासा थांब. जरासा तू थांब. आता संध्याकाळचा दिवाबत्ती करायची. दिवाबत्ती करून भाऊ बहिणीनं माझी झोप जाण्यासाठी मला एक रामदान उपाय सांगा. मी काय करू. काय म्हणजे उपाय करून की माझी झोपच गेली. चहा सोडून बरं का. चहा सांगू ना. चहा मला पे वाटत नाही. चहा पे वाटत नाही भाऊ. चहा आवडत नाही मला. मी कित्येक दिवस झाले चहा पिली नाही. भरपूर दिवस झाले चहा पिली नाही. काय गरम आहे पाणी पोरा नाकाच्या डोरा हे लागा गार आहे. मुझे चाय पसंद नहीं है. चहाची सवय वाईट असते भाऊ बहिणींनो. चहा पिऊ नये माणसांनी. पण चहा पिल्यावर म्हणते ते झोप लागत नाही. पण मला चहाची सवयच नाही. मला चहा पिऊच वाटत नाही. आम्ही चहा पित नाही. म्हणजे माहेरच पप्पा पेतात बरं का. सकाळचा चहा दिवसभर चहा नसतो.
पण मला चहा पे वाटत नाही, मला चहाच आवडत नाही, मी चहा पेतच नाही आणि मला प्यायचा पण नाही. मला सांगू ना सांगूच नका भावा बहिणीने चहाचा उपाय सांगू नका मला. भिजला भिजी छमट भिजी छमट भिजी छमट भिजी भिजी होय छमट भिजी दीच म्हणते पाणी. तांब्या घेऊन आलाय मोठा माणूस पाणी पिया. लय उकाडते गरमी एकीकडनं, समर्थाचा त्रास एकीकडनं. बघा पितोय हाताने. तर चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या नंदनं माझ्यासोबत काही चांगलं केलेलं नाही. अरे नाही सांगितलं का पाणी छू. ओतलं पाणी. भिजव मला भिजव मला भिजव आहे भिजव माकडे. आहा फेकला तांब्या माती. पाजे ग मला पाजे की मला पा किती लाडाकला. पादी गे मला पादी ग पादी नाही द्यायचं. ते चेक कळतंय पोरग बघला. तर चला मग भाऊ